दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सिल्वासा, दादरा अँड नगर हवेली, दमनदीव येथील खून प्रकरणातील तब्बल 6 फरार आरोपींना नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अटक करत मोठी कामगिरी बजावली। मुळात नाशिक शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येत असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष मोहिमेचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पथक तयार करण्यात आले। 18 जून रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये यांच्या नेतृत्वाखालील पथक पोलीस हवालदार रमेश कोळी, योगीराज गायकवाड, विशाल काठे, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, मिलिंद सिंग परदेशी, मुक्तार शेख, अमोल कोष्टी आणि चालक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट हे गंगापूर नाका परिसरात गस्त घालत असताना डोंगरी वसतिगृह मैदानासमोर महाजन गार्डन जवळ संशयास्पद एटिका कार क्रमांक DN09L 2578 थांबवण्यात आली। या कारमध्ये 6 जण असल्याचं निदर्शनास आलं। चौकशी अंती त्यांची नावे आनंद शेषनाथ शेख, संतोष अजय जाधव, मितेश उर्फ मोटू अमृतभाई हलपती, प्रेम शरद रामपूरकर, कौशल अरविंद आचार्य, मोटू कुमार सुचित पासवान या सर्व आरोपींनी कबुली दिले की त्यांनी 17 जून रोजी कुणाल उर्फ जानकीनाथ प्रसाद या व्यक्तीवर लोखंडी रॉड आणि हाताने बेदम मारहाण करून तो बेशुद्ध पडल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले। या माहितीच्या आधारे सिल्वासा पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा क्रमांक 82/2025 अन्वये संबंधित कलमांतर्गत ही अटक महत्त्वाची ठरली। गुन्हे शाखेच्या या अचूक कामगिरीमुळे नाशिक पोलीस दलाने आणखी एक मोठा फरार गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश करत त्यांच्या कार्यक्षमता आणि तत्परतेचा ठसा उमटवलाय। दक्ष न्यूज ब्युरो, नाशिक।